अनंत आणि राधिका अंबानीच्या उद्या होणाऱ्या लग्नाकरता देशातील सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थिती लावणार आहेत। अनंत अंबानी राधिकाच्या लग्नाला उपराष्ट्रपती धनखड देखील उपस्थित राहतील। मोदी शहा उपस्थित राहणार की नाही याची स्पष्टता अद्यापपर्यंत नाहीये। योगी आदित्यनाथ, ममता बॅनर्जी, लालू प्रसाद यादवही यावेळेला उपस्थिती लावणार आहेत। केंद्रामधील मंत्री आणि अनेक विदेशी पाहुणे देखील उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार की नाही याबद्दल स्पष्टता नाहीये। 13 जुलै रोजी जेव्हा मोदी मुंबईमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी येणार आहेत तेव्हाच अंबानी परिवाराला भेटून शुभेच्छा देणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे। अंबानीच्या लग्नाचे राजकीय वऱ्हाडी कोण कोण त्यावर एक नजर। उपराष्ट्रपती जगदीप धनखड, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि आसामचे मुख्यमंत्री हिम्मत बिस्वा शर्मा। दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव बीकेसी मधील 7 वाहतूक मार्ग हे सार्वजनिक रहदारीसाठी बंद असणार आहेत। ही वाहतूक पर्यायी रस्त्यांवरून वळवण्यात आलेली आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा उद्या शाही विवाह सोहळा जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटर या ठिकाणी होणार आहे। 12 जुलै ते 15 जुलै दरम्यान हा संपूर्ण शाही विवाह सोहळा या ठिकाणी होणार असून जगभरातून अनेक उद्योगपती, सेलिब्रिटी, राजकारणी, व्यावसायिक या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे आणि यामुळेच सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक पोलिसांकडून बीकेसी परिसरातील 7 मार्ग हे सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून त्यांना पर्यायी वाहतूक ही देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। लक्ष्मी टॉवर जंक्शन येथून धीरूभाई अंबानी स्क्वेअर पर्यंत येणारा मार्ग हा बंद राहणार आहे। कुर्ला ते MTNL जंक्शन या ठिकाणची मार्ग देखील बंद राहणार आहे। भारतनगर ते 1 BKC पर्यंतचा मार्ग हा देखील बंद राहणार आहे। अशा प्रकारे जवळपास 7 मार्ग हे बंद राहणार असून 2 मार्ग जे आहेत ते एक दिशेने सुरू राहणार असल्याची माहिती ही वाहतूक पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आला असला तरी सार्वजनिक वाहतुकीला कुठेही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। अरविंद वागरेसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होय मनसुद्धा